होतं मोहिनीची जराशी मदत करावी म्हणून, तर गेल्या बापा स्वयंपाक करायला. तेवढंच बरं वाटून राहिलं मला आज. नाही तर घरात माझ्याबद्दल कोणी काही सुचतच नाही का नाही बा मोहिनीला काही ना काही मदत केली पाहिजे का काही नाही. फक्त तू एकटीच करत राह म्हणते कधी पाहिलं तर. नाही तर ते आहे एक परी फळाभर झाडाच्या कामाची नाहीये का. चल बा थोडंसं झाड नाही घेईन आणि घरच चढून टाकन. काहीच कामाची नाही ते. अन बस बसली राहते. स्वयंपाक झाला काय आयतच खाऊन घेते. बरं तिला खाता कसं येते काय नाही. काम कोणतंच करता येत नाही म्हणते. मग सगळ्याच वस्तू खाता येते तिले. एखाद्या वस्तूला अशी म्हणत नाही का मी खात नाही म्हणून. चांगली झाली तर बरोबर खाऊन घेते. जास्तही घेऊन जाते अजून खोलीत. अगं नीला खालचं खालचं झाड तर काय जराशी वरतही 5 जण ते जाय पा किती लागले घराले वरतं. हे काढून घेणं जराशी. अगं झाडता झाडता जरासं आपलं कसंही 1-2 झाडू इकडे तिकडे मारत राहा. आता बाई झालाय तुमचा स्वयंपाक. काय केलं मग. पोळ्या केल्या का भाकरी केल्या आज तुम्ही. पोळ्याच केल्या हो. आता गॅसवर कुठं भाकरी करायला पुरते. चूल पेटवण मग मी उद्या. चूल पेटवण कणी मस्त भाकरी करून चुलीवर. मग खाजं मायाच्या भाकरी कशा लागते तर. आवडते का तुले. आवडत असेल तर करा बापा. हा आता बाई मला भाकरी तर लय आवडते पण करताच येत नाही म्हणून मी करत नाही. लय दिवसची म्हणून राहिली का भाकरी कोण करन म्हणून तर वैशाली त्याची आठवण करतो. त्याला येते चांगल्या भाकरी. आता त्या काय मी बापा कधी येते ना काय येते तर म्हणून राहिली. तुम्हाला येते काय बा. येत असेल तर मग एखादी करून द्यायचा म्हटलं मला. करण हो उद्या करण. आज पोळ्या करून घे मस्त. आज पाटोडीची भाजी बनवली मी. पाहिजे बरं याची भाजी खाऊन कशी बनवली काय बनवली तर मग म्हणजो का नाही बा सासूला येते का नाही येत स्वयंपाक करता. आता बाई आम्ही कधी म्हणतो तुम्हाला येत नाही. आमच्यापेक्षा तुम्हाला कधी चांगलंच येते. आम्हाला काय येते तुमच्या समोर. आता बाई खरंच तुम्हाला चांगलं करता येते. मला नाही येत बाई एवढं चांगलं. एवढं चांगलं मला शिकवलंच नाही माझ्या आईनं. आणि तशी कणी आईची सासूची सर येत नाही आपल्याला. माझी आई मस्त करते. आईच्या हातचं किनी जेवावंच वाटते. इथून घे जातो ना मी आईले म्हणतो आई करणं हो म्हणतो तू. मग एवढ्या दिवसाचं सांगत काऊन नाही मला काही आवडते म्हणून. नाही आला आपल्याला तर करून मागाव जरासं. करून काऊन नाही देत. मला सांगत जाय तुला काही लागलं तर करून देत जाईन मी तुला. आता एक काम करते वरच्या कणी जाय झटकून जराशे. भल्ले झाले पाय कसे लागले वरतं. जरासं हातही वरतं फिरवा लागते आणि नजरही फिरवा लागते. जरासं दिसते वरतं कसे दिसते होते. असे लटकून येऊन पडते. कोणी आलं गेलं तर काय म्हणन. काय बापा म्हणन घरात एवढ्या मोठ्या बाया आहे म्हणून यायच्या जाय पाहिलं तर साऱ्या घरभर लटकली आहे म्हणून असे म्हणन ना. आता बाई मग मला वरतं चढा लागून ना. या टेबलवर चढू काय मग. मला वरतं खाली केलं म्हणजे मग त्रास होते ना. असं करा आता बाई घरात परी आहे परी लंबी. तिले बोलावता काय. चढ म्हणा याच्यावरनं दे म्हणा झटक झटक करून जरासं. परी लावता वाटतं आता का मी. हा मी करते का. मी तर बस पडते आता इथून. माझ्याकडनं नाही होत असे कामं काही पण. माझ्या अंगावर धूळ पडली म्हणजे मग मी तर आधीच एवढी गोरी आहे. काय झाली म्हणजे मग काय करणार मी. नाही मी तर निघते आता इथून. नाही तर मलाच कामी लावतील हे लोक. आजकाल तर खूपच गोड बोलत आहे दोघी सासू सुना. हा मला तर विचारतच नाही सासूबाई. हिला चला विचारते मोहिनी खूपच जशी चांगलीच आहे का. हा स्वतः बघ ना म्हणा अंगातले गुण कसे आहेत ते नाही दिसत तिला. आणि बस आता तर मोहिनीच करत आहे सासूबाई. परी विसरूनच गेले आता. सासूबाई सोबत तर गोड राहावंच लागेल मला. काही ना काही करावं लागेल त्यांचं. त्यांची सेवाच करते. सेवा म्हणजे काय. त्यांचे पाय वगैरे चेपून देईन मी. म्हणजे त्या रूम मध्ये गेले की त्यांचे पाय दाबून दिले की त्यांना ना खूपच छान वाटेल. मग डायरेक्ट त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचाच प्रयत्न करते मी. ते करते काय व तुला माहित नाही काय. परीले काम सांगणं पुरते काय कोणतं. आपल्याला करून घेणं पुरते पण तिला काम नाही सांगणं पुरत. काही कामाची नाही ते. जाऊ दे आणि मीच करून घेतो. मी चढतो त्याच्यावर. दे माझ्याजवळ तर झाडू. आता बाई एवढे काम नाही होत का तिच्याकडून. फक्त त्याच्यावर चढ नसता. चढ नाही नवशी झाडू मार नाही दुसरं कोणतं काम आहे. असं जर म्हणाल तुम्ही हे नाही होत तिच्याकडून हे नाही होत तिच्याकडून ते तर त्याचाच फायदा घेईन मग. नाही म्हणून होतच नाही माझ्याकडून. अशीच म्हणत जाईन ना ते बाई ते. असं नका करत जाऊ. तिला म्हणत जा नाही हे कर कामी लावत जा तिला थोडंसं. बरं तुम्ही राहू द्या मग. आता मीच चढतो ना मीच काढून घेतो ते जाळे नाही ते काढत तर. आता तिला म्हटलं असतं तर मग काढू दिले असते. तुम्हाला कसे काढू देऊ. तुमच्याकडून तरी होते का त्याच्यावर चढणं येते करणं. पडला तर या वयात हातपाय मोडून जाईल. थांब आवाज देतो मी तिले. परीले आवाज देतो. वाईट पडते येते काय तर. नाही तर मग सांगा लागून त्याला सुमितले काही इले बाबू घेऊन जाय तिकडे इथं ठेवू नको म्हणून. फालतू काय आहे तर खायला जगर पोचू काय मी करत नाही. असं गेलं तर खरी इले आवाज द्यायला. खरंच येते काय. अजिबात येत नाहीये. येत तर नाही. हे नाटक करून आता झोपा गिपाचं. कारण काही इथंच होती आता ही मस्त गोष्टी ऐकून घेतल्या. उठून पाहिली. इले वाटलं काय खाऊन घेऊन राहिला काय या. बातच पाहायला येते. काय करते कोणाच्या गोष्टी करते काय करते. लक्ष बरोबर ठेवता येते तिले. कान इकडेच राहते सगळे. पण काम करायच्या वेळेस अशी म्हटलं बहीण जाते का बस खायच्या वेळेस येऊन बसते चांगली म्हणतात. मीच चढतो आता वरतं. मीच काढून घेतो तेवढे झाडे आहेच किती. तेवढ्यासाठी आता तिला बोलावणं पुरते काय इथं. एवढ्या जाळीसाठी आता काय याला त्याला बोलावणं पुरते काय इथं का माणूस सांगायला पुरते. आपण घेतलं करून जाय तिकडे. नाही आता पैसे तसं आहे. इले बोलावून तिले बोला येते काय ते. येणाऱ्या माणसाला बोलावलं तर हरी वाटतं माणसाले. लयच झाले पण झाडे खरंच. आता बाई म्हणते ते खरंच आहे. वरतं आपण पाहतच नाही कधी. खाली पाहतो जमिनीवर झालं. जमिनीवर काय दिसते आपल्याला. कचरा झाडून टाकतो आपण आणि वरचं तसंच राहते. चांगलं दिसत बापा हे. पाय चढली वाटते हे नाही. इलेच मोठे अंगण आहे. कर म्हटलं तर करण नाही तर मग करणारही नाही. तसंच राहू दिन 12 महिने पडलं आणि केलं ना तर बस करूनच घेईन सारं पुरं. आता ते पाय परी येतच नाही म्हणते बापा काय करू आता. तिला म्हटलं चालवा जराशी
तू लंबीलाचं काय म्हटलं जराशी चढ बोलतं बात तुझ्या हात पुरते पण नाही आली नाही ना ते काय करतो बाबा आता पाहिजे हो बरोबर मोहिनी बरोबर पाहिजे त्या टेबलवर बाबा काठावर पाया नको देऊ आता बाई बरोबर पाहिजे तुम्ही आरामाला काढतो जास्त काही काही करत नाही एवढेच आहे कनी बात देतो काढून त्या टेबलवर जळा लागन तिकडे काय म्हणे आता बाई परी मग येतो म्हणे का नाही म्हणे कायची येते व ते काही येत नाही तिला म्हटलं येव जराशी तर पोट दुखून राहिलं म्हणे माया अब एवढी नाटके आहे ते आता काय करू बाबा नाटके लोकांचं काही करू शकत नाही आपण खायच्या वेळेस पाहिलं बरोबर समोर येते आणि कामाच्या वेळेस तिचं पोट दुखते कधी तिचं डोकं दुखते कधी पाय दुखते कधी हात दुखते चालूच राहते दुखणं जसं काही दुखण्याचं दुकान होती नाटक आहे आता बाई सारे ते तुमच्या पोरानं चढून ठेवली तिला डोक्यावर म्हणून नाटक आहे सारे हे आम्हाला दुखलं तरी तुमचं पोरग म्हणते जाय करते हे करणं ते करणं परेशान करून टाकते तुमचं पोरग म्हणून मग आम्हाला करावंच लागते अरे आई कोण कोण उभी आहे तू इथं तुला दिसत नाही का मी काऊन उभी आहे इथं एकटीच दिसून राहिली का मी तुला इथं असं असं साफसफाई चालू आहे काय मोहिनी चालू दे मस्त मस्त करून राहिली काढून टाक पुरे जाडे कालच म्हणत होती मी का मोहिनी हे जाडे काढजो व किती झाले साऱ्या घरभर खोली ते झाले म्हटलं आपल्या खोलीतले काढजो साऱ्या घरातले काढून घेजो आता चांगलं नसते जाडे जुडे होणं घरात तिले काय म्हणतं रे काढून टाक जरासं होय ना वरतं आणि काढू लाग तिले हा एकटी काढून राहिली ती कधीची आता तिले म्हणतो मी काढतो तर मला चढून देऊन राहिली आणि काय ते पडले हातापायाला लागलं गेलं तिच्या तर काय भाव पडन चल बा साधं असलं माणूस तर काहीतरी ते दोन जीवाची आहे ना तिले वरतं चढून दिलं ना चढ जरासं होय वरतं आई तिला समजत नाही काय हा कोणी घरी नसताना काही असे कामं करत बसवते ना फालतूचे असे कामं करते आणि घेऊन पडलं म्हणजे मग आता दवाखान्यातून आणलं त्या दिवशी 7,000 रुपये बसले आई तिला समजत नाही जरासं का नाही बा आपण हे कामं करावं नाही तिला म्हटलं आहे मग एकही काम करू नको तुला सांगितलं डॉक्टरने आराम करत जाय आणि चढ उताराचे काम करू नको तरी हे स्वतःच्या मतानं करते ना स्वतःची शांतपणा जास्तीची मग हिचं कामं मी करू काय आता घरातले मोहिनी खाली उतरव चढू नको वरतं ते ठेवून देतं झाडू फाडू काही गरज नाही आहे ते झाडे काढण्याची राहू दे ते काढून ठेवून दे इकडे करून बाकी ते करणारे तू एकटीच आहे का घरात करायला आई जरासं त्या परीला म्हणत जाणं काम करायसाठी 2-4 कामं तिच्याही कोण करून घेत जाय जराशी ते काय म्हणतात जसं काही तिचंच का हे आहे तिलाच आराम दिलेला आहे काय म्हणू रे राजेश तिले आत्ताच आले मी तिच्या खोलीतून तिले काय म्हटलं आता हे खालचं करते जरासं वरतं चढणं उतरणं होत नाही तिच्याकडून तर म्हटलं कर मग म्हटलं जराशी परी कायची करते परी काय म्हणते माझं पोट दुखत राहिलं म्हणते माझ्याकडून होत नाही म्हणते सासूबाई आणि इथं आलती म्हटलं गोष्टी ऐकायला आमच्या दोघीच्या आणि आता उठून पाहिली आणि लगेच गेली मी तिच्या मागं तर पोट दुखते म्हणते सांग आता काय करू मी तिला काय उचलून आणू जबरदस्तीनं नाहीच म्हटलं तर आई उचलून नको आणू घरातून काढून दे सुमितले तिले तेले जोपर्यंत घरातून काढशील नाही कोणी तोपर्यंत समजत नाही म्हटलं काढून दे तेले घरातून काय कसे बरोबर जागेवर येतात म्हटलं मग चांगलं वाटन काय रे घरातून काढून देणं काय म्हणून लोक आमच्या तोंडात शेण घालून ना पोराले सुनीले घरातून काढून दिलं म्हणून बाबा बरं वाटन काय आता हे तूच सांग बरं कसे आहे तुम्ही तिघं भाऊ राहता एका ठिकाणी आई मग 3 भावाच्या 3 जबाबदारी हे म्हटलं जशा काही आमच्या बायकोच्या आहे आमच्या आहे तशा त्याची बायकोची त्याची जबाबदारी असायला पाहिजे घर सगळ्याचं सारखं आहे ना तर जबाबदारी सगळ्याच्या सारख्याच असायला पाहिजे चल थोडीशी कमी जास्त असली एकमेकाची तर करून घेते ऍडजस्ट पण अजिबातच तिनं काही केलं नाही तर मग बाकीचे हिरोच नाही करून काही आई ते म्हणून मी नाही करत नाही ते म्हणून मी नाही करत मग कोण करून घरातलं आता या बाकीच्या 2 समजदार आहे म्हणून करून घेते नाही तर केलं असतं काय कोण मोहिनी तुला सांगितलं ना खाली उतर म्हणून राहू दे ना ते राहू दे तसंच पडलं राहीन ते होईन तर होईन झाडे ज्याला काढायची गरज असेल तो काढत तू नाही हे बिलकुल करायचं नाही हे काम जास्तीचं राजेशजी असे काऊन चिडचिड करून राहिले तुम्ही आल्याबरोबर ऑफिस मधून हा चांगल्या मूड आहे ना मस्त जेवण करा आता बहिणी मस्त स्वयंपाक केलाय पाठवणीची भाजी आणि पोळ्या जेवता काय आईनं केलं कौर आईनं कोण स्वयंपाक केला तू कुठं गेली होती मी गेली होती राजेशजी गावात फिरायले 2-4 चक्कर मारून आली तिकून मग आता बैल सांगून दिलं होतं का तुम्ही कधी स्वयंपाक करून ठेवा मी कधी गाव फिरून येतो असं म्हटलं होतं मग आता बाई म्हणे जाय म्हणे ते गाव फिरणं अर्जंट आहे म्हणे ये म्हणे बाबा गाव फिरून म्हणे मी करून ठेवतो म्हणे असं झालं राजेशजी कसं बोलतो रे पडल्यासारखं राजेश कुठं गेली होती आणि काय गेली होती कुठं जाईन ती घरातून घरातच होती मॅच म्हटलं तिला आण म्हटलं मी स्वयंपाक करतो म्हटलं आज कधी कधी आरामही द्यायला पाहिजे सुनीले रोज काय तिच्याच कोण काम करून घेऊ काय किती दिवस झाले आता ही आपली वैशाली गेली तेव्हापासून तिच्याच मागं चालू आहे सगळं मग तिनंच केलं पाहिजे काय कधी कधी आपणही करावं बा म्हणून म्हटलं मी तिला आण करतो म्हटलं तर तू उलटा चुकलंच बोलतो बाबा कधी कधी तर सारखा बोलत जाई रे राजेश आई ते तरी सारखं उत्तर देते काय मला तिनं काय म्हणायला पाहिजे होतं मला घरातच होती मी काम करून राहिली होती नाही म्हणते मी गावात फिरायला गेली होती म्हणते हा उलटीच ऐकून हे उलटे उत्तर देते मला मग आपण बोललो मग म्हणते बोलता म्हणते राजेशजी तुम्ही चांगले नाही आहे म्हणते सगळे माणसं चांगले राहते म्हणते तुम्ही जेवले काय मग सगळेजण बाबा आले होते घरी का बाबा वावरतच राहतो म्हणते येत नाही म्हणते घरी मी काय सांगू रे आता सकाळी गेले होते बाबा नाश्ताच घेऊन गेले सोबत इथं नाही करत म्हणे देऊन दे म्हणे बाहेर म्हणे तिकडे वावरातच करून घेईन म्हणे ठीक आहे म्हटलं बाबा येईन म्हटलं आता जेवायला पाय ना सरा दुपारनं ती परून गेली तरी अजून याचा पता नाही म्हटलं त्या बापाचा सांग आता करू तर काय करू बाबा आता मी जाऊ वावरात वावर पाहिलं तेवढा दूर आहे का आपल्याकडून जाणे होत नाही म्हाताऱ्या माणसाकडून सांग काय करावं आता तेच तर काय म्हणतात आपली गाडी येते आणि चालले आपले म्हणून त्याचं बरं आहे मग येऊ काय मी बाबाला घेऊन
जरासं जाऊन पाहतो वावरात काय झालं काही नाही तर सकाळपासून आले नाही म्हणतो बाबा तर मग लागून तर जेवण करू सोबत. अरे तर कुठं जाते ते बाबा? तिथंच राहते वावरात, कुठंच नाही जात, वावरातच राहते आणि तिथून सारखे घरी येते आणि घरून वावरात जाते. दुसरं कामच कोणतं येते बापाले आता? आणि काही नाही होत ते बापाले, एवढं काही नाजूक नाही येते बाप, एवढं काही हे नको देऊ तू. येते ते बरोबर घरी, तू जेवून घे. फालतू जाशील तिथं तुला चक्कर येऊन जाईल. बाप तर येईन चांगला, बापाले उचलून आणला पण पोराले. बस जेवून घे, ताट वाढून दे तुम्ही. बरं चला ना मग तुम्ही जेवायले. चलो मोहिनी जेवायले. आई तू चल आपण जेवून घेऊ सोबत मग तिघ जण. तिकडे चाल स्वयंपाक घरात. आणि तुला सांगतो मी असे वरतं खाली चढत नको जाऊ. मी पैसे लावणार नाही तुले. कमी जास्त झालं तर माया मांग आणून पाडशील, कामं करशील घरातले आणि मायावर आणून पाडशील. हे केलं ते केलं ते केलं हे केलं. फालतूचं मी ऐकणार नाही, तुला आता सांगून देतो. आताच कोणत्या कामाच्या मागे लागू नको. जे करायचे तेच करत जाय फक्त, जेवढे होते तेवढे. फालतूचे कामं करत नको जाऊ. आई आज किती दिवसाच्या बाद तुझ्या हात जेवून राहिलो आम्ही. हा मी तर लयच दिवसाच्या बाद जेवून राहिलो. पहिले मी काय म्हणते तर शिक्षणासाठी तिकडेच राहिलो रूम करून, आणि त्याच्या पहिले जेव, मग त्याच्यानंतर लग्न झालं तेव्हापासून तर वहिनीच्याच हातचं जेवून राहिलो. मग आता मोहिनीच्या हातचं म्हणजे मग यायचंच चालू आहे आई. त्या हातचं तर लय दिवसाच्या बाद जेवून राहिलो मी. हा रे, आता ह्या सुनागिना राहते कनी करून घेते ती, आता आपल्याला करायची गरज नाही पडत. आता मी जर रोज स्वयंपाकत धसतो तर सुना काहीच करत नाही. मग मग सांग, मी काय रोज स्वयंपाक करत जाऊ? सुनाईला बसून ठेवत जाऊ तशीच? आई पण कोणी तू एक काम करत जाय बा, हप्त्यातून तरी एक दिवस काही ना काही बनवत जाय. पोळ्या म्हण किंवा पोळ्या तर बनवूनच घेते या, भाजी गिजी कोणता नवीन आयटम एखादा बनवत जाय आई तू. जसं आम्हाला लहानपणी करून खाऊ घाले कनी तसं काही पण करत जाय तुला जे आलं ते. पण आठवड्यातून एक दिवस तरी करत जाय. आम्हाला कधी म्हणाले लस बरं वाटते आई मग ते. खरंच आहे बाई, तुमच्या हाताने सर नाही येत म्हटलं. तुमच्या हाताची सर आम्हाला नाही येत. तुमचा म्हणजे स्वयंपाक भल्लाच मस्त बनते, लयच चांगली टेस्टी बनवता म्हटलं तुम्ही. आम्हाला येत नाही, अशा भाज्या येत नाही, पोळ्या तर जमतच नाही म्हणा, पण भाजी तर बिलकुलच जमत नाही. आमच्या राहते धकावरी शामराव असं काम राहते आमचं. बस जसं आलं तसं करतो आम्ही आणि बस खाऊन घेतो. काय करो, पोटात टाका लागते बटाका लागते असं काम आहे आमचं. पण तुमचं नाही, नीट नेटकं बिलकुल ठराविक काम आहे तुमचं. तसं आम्हाला जमतच नाही आता बाई. बरं आता जवान का आता हे थंड होऊ देता? तसंच तर किती वेळ झाला स्वयंपाक करायला. त्याच्यात तू काय ते जाळे काढायला लागली, झाडझूड करायला लागली? हा आता काही इथं बसून टाइमपास करताय का? आता जेवताई जेव्हा बापा पटपट. अजून काय म्हणते तर लय कामं पडले, जरासा आरामही कर जरा भर. मग राहते कामं. ते कपडे काढून आणायचे आहे छतावरचे. तू आणतो का मी आणू जाऊन? आई तूच जाय शेतावर, तिला नको सांगू. ते काय म्हणते तर पायऱ्या चढणं सांगितलं नाही तिला डॉक्टरनं. नाही तर आता असं करत जा, खाली टाकत जा कपडे. जर तिनं काढून आणायची आहे तर खाली तर एवढं मोठं अंगण आहे आपलं, तिथं टाकत जा ना. तिथं टाकायला काय होते, देता वरतं नेऊन टाकून. वरतं टाकले म्हणजे तिला चढाले उतरायले किती होते. आणि वहिनी असली तर वहिनीला येतेच कंडिशन, हिला येतेच कंडिशन. मग आणि तू दुखते आई पाय, तुझ्या वरतं एवढं चढणं होत नाही. मग कायलेच टाकला वरतं, खाली टाकत जा ना. खाली मस्त एवढं मोठं दोऱ्या बांधल्या टाकत जा, तिच्यावर किती कपडे टाकतात. हो हो मोहिनी, उद्यापासून कोणी कपडे खालीच टाकत जावं, जायचं नाही टाकाले. काय म्हणते हेच जाते रे, हे एवढी भारीची भारी बकेटा घेऊन जाते वरतं. काय गरज येईल टाकायची वरतं जाऊ? मस्त खाली टाकाव ना. नाही, तिथं जाते, तिथं टाकते कपडे नेऊन. सांग इथे कोणतरी आता कपडे घेऊन हातात अशा लागते वाहिलेच. पण इकून तर सारे ओले कपडे बकेट तेवढे भारीचे भारी नाही लागते ना. पार नेले बापा हिनं. नाही नाही म्हणून इले तर हिनं ऐकलं नाही माया. मोहिनी तू ऐकू नको, पण जर ऐकलं नाही आणि कमी जास्त झालं ना तर मी तुला बिलकुल ऐकणार नाही म्हटलं, सांगून देतो आता. दवाखान्यात नेणार नाही मी तुला. ऐकतो ना राजीजी, आता काही एवढं खवलता मायावर. ऐकतो मी बरोबर, टेन्शन नका घेत जाऊ एवढं. आता नाही करत, आतापर्यंत जे केलं ते केलं, आता नाही करत मी. जेव्हा तुम्ही टाइमपास नका करू इथं फालतू. मला फालतूचं भाषण सुनावून राहिले, जेवण नाही करून राहिले. अन तू माहेरी जाईन म्हणे ना मोहिनी, जातो म्हणे तर जाशील काय? काय करता आता? आता मी पहिन नाही, सध्या तर जात नाही. मग पहिन वैशाली ताई आल्यावर. तुम्हाला एकटं सोडून कशी जाऊ मी घरात? तुमच्याकडून होते का सगळं? तेवढंच मी करू लागतो. मग वैशाली ताई येईल तेव्हा चालली जाईन मी. ठीक आहे, वैशाली आल्यावर जाजो. नाही तर मग म्हणशील बापा सासून म्हटलंच नाही जाय का काही म्हणून. नाही नाही रे राजेश, जाऊ दे तू इले महिना भरायसाठी. तेवढंच तिले काय म्हणते वातावरण पाणी चेंज होऊन जाते, तेवढंच बरं वाटतं नाही काय? आई तर इथं कोणते नागरं ओढा लागून राहिले तिले. आता मी बाई आणतो ना एखादी कामाले, बाई सांगतो. पण त्या परीले सांगून दे बा तू, काही ना काही कामं करत जाय म्हणा. नाही तर ते घरातून सांगून दे का इथं राहू नका म्हणून. नाही तर कामवाल्या बाईचे अर्धे पैसे देत जा म्हणा. आता सांगून दे तुम्ही, माझ्या पगारातून सांगतो मी बाई. त्या बाईला मी दुसऱ्या कोणाचे कामं करू देणार नाही मग. हो, बोलाच लागन बाबा त्याच्यासोबत आता, सुमित सोबत. तरी तू त्या बाबाने म्हटलं रे त्या दिवशी त्याले, कसून बैले कामं करायला लावत जाय, पैसे देत जाय, खर्च देत जाय. आता खर्च द्यायला का नाही महिन्याचा? आता समोर काय नाही बाबा, काय होते काय नाही तर चालू होते त्याची काचाबिची मगानी. मी काही लक्ष दिलं नाही जास्त. कायच्यासाठी होतं कायच्यासाठी नाही, पैशासाठी राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सामान घ्यायसाठी पाहिलं ना तर ते चबलं तर घालून फिरते. पण कपडे घ्यायचा मोठा लोक तिले, एकच एक घालते लागन तर. काय बाबा कशी पोरगी आहे कशी नाही तर लयच वाया गेल्यासारखी पोरगी आहे ही परी. घरी श्रीमंती आहे दाटली सगळी, एकुलती एक पोरगी. काय करून ते श्रीमंतीचा दुरुपयोग केला तिनं सगळा. हा एवढं मोठं काय म्हणते ताल केले सगळे. आता काय करताय, काही बोलून अर्थ आहे का म्हणून अर्थ आहे?
जाऊ दे, जे झालं ते झालं. पडते ते पार सारं. वा काय भाजी झाली आता बाई, एक नंबर मस्त भाजी झाली. पहा मी आता जेमते मी घास टाकला तोंडात असं वाटून राहिलं का पूर्णच पूर्ण पटापट खाऊन घ्यावं काय आता. देऊ काय अजून मग? नाही आहे ना माझ्याजवळ, पण यार एकच घास घेतला का नाही असं मस्त वाटून राहिलं. असं वाटून राहिलं का अशी भाजी पाहिजे. का बरं आता बाई तुम्हाला किती चांगली भाजी करता येते, आणि खरंच मला येते काय? आजपर्यंत एवढ्या दिवसात माझी भाजी अशी झाली काय एखादी तरी? हा होतच नाही, मला माहिती होत नाही म्हणून म्हणून तर मी कशी करून घेतो मग. आता पाहिजेच बाई भाजी तर करायला लागते म्हणून करून घेतोस तो कशी बी. मला काही बरोबर करता येत नाही, पण तुम्ही भल्लीच खास बनवली आता बाई. हो सवय आहे ना, सारी जिंदगी सारी स्वयंपाकातच गेली तर खाई नाही ना ते सासरे अशी तशी भाजी. हा ते आहे मी लहान जाऊ कशी आहे भाज्या करून घेते, तर माझ्या देर खाऊन घेते. हे खात नाही ना ते सासऱ्यानी खात ना, मग त्याला चांगल्या चांगल्याच भाज्या पाहिजे. थोडीशी दे पण चांगली दे, म्हणून त्याच्यासाठी शिकली बाई मी हे. नाही तर पहिले पहिले मलाही बरोबर नाही हे करता. आता पहिले तर एक तर काय म्हणते कमी वयात लग्न होऊन जाय आमचं. मग काय तसा वाद होता आम्हाला, स्वयंपाक नाही करता ये ना काही नाही करता ये, तरी पण आपण कसं तरी करू बापा. आणि तू नाव घेतो म्हणे ना मग आज सगळे आपल्या बहीण भावाचे नाव घेतो म्हणे ना? घेतो ना आता बाई, आज मला सगळ्याचे नाव घेणं आहे. अन सगळे नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देणार आहे आज आमच्या पूर्ण परिवाराकडून आणि स्पेशल मोहिनीकडून. माझे सगळे बहीण भाऊ जेवढे युट्यूब चॅनल पाहते आणि जे नाही पाहत, आणि आमचा व्हिडिओ जो पाहते त्याले, जो नाही पाहत त्याले, सगळेले नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं खूप आनंदाचं भरभराटीचं सौख्याचं जावो हे ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता आपले राहिले आपल्या बहीण भावाचे नाव. मी काल म्हटलं होतं की मला भरपूर कमेंट करा, मग आपण नावं घेऊ म्हटलं. आता आपण करू नावायला सुरुवात, पण त्याच्यातही जर कोणी सुटलं असेल तर त्याचेही धन्यवाद करा मी. पण राग कोणी येऊ देऊ नका, कोणी नाराज होत नका जाऊ. दुसऱ्या दिवशी अजून कमेंट करत जा. जेव्हा मी म्हणतो तुम्हाला की आता कमेंटमध्ये नाव टाका, तेव्हा बिलकुल टाकायचं, मगच मोहिनीला समजते बा. चला मग आता आपण नाव घ्यायला सुरुवात करू. पूजा महाजन ताई खूप धन्यवाद तुमचे. अर्चना फुलबांदे ताई, ज्योत्स्ना जाधव ताई, रश्मी दळवी ताई, कविता गिरडकर ताई, उमेश पंचबुद्धे नागपूर, रेणुका महाजन नागपूर, कुमुद उगडे ताई, वर्षा गांधी, सागर स्टुडिओ, उज्ज्वला रासे, सुंदर सुरेख रंगोली, अश्विनी पारिसे नागपूर, नंदा अंबागडे पारडी, लीला पाटणकर, नम्रता पवनीकर, लता चौधरी, माधुरी सोनोने, सोनू डहाके, वैष्णवी कीर्तिकार, निर्मला नाने वर्धा, भारती वाघमारे, महिंद्रा सौसागडे, लता गोरे नाशिक, आर्ना मांढरे, कुणा निनावे, कुंदा निनावे, कविता काटवले आष्टी, मंगला डहाके, मनीषा चावरे, मनीषा फोंडके, मंदा पन्हाळकर, अया शेख, ललिता भरडे ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. किरण पापडे, शुभदा गोठणकर मुंबई, शीतल उईके, अल्फा राठोड, खुशाल कनक्के, कंचन सावरकर, सविता गुजर, ज्योती झगडे, लता जोशी, मंजुश्री मून वर्धा, सार्थक कोडणे, निकिता मराठे, सारिका गवई, कविता चुनरकर, ऐश्वर्या सर्वे, सीमा बडे, साधना पाटील मुंबई, दिगू बेंदरकर, उज्ज्वला चारहाते वाशिम, उमाताई राऊत, संगीता ढोणे, दीपाली उईके भंडारा, दीपा चिपकार, भाग्यश्री काशीद पुणे, सोनाली ठाकरे, निलिमा राजूरकर अमरावती, विद्या सर्वे, मेघा मानवटकर, वैशाली वराडे, निर्मला रघुवंशी बल्लारपूर, किरण पाटील सुरत, मंदा सतंगे नागपूर, दीपिका ढमडेरे पुणे, माधवी राऊत, वैशाली अंथनी, सुजाता डेरे, कल्पना मांडळे, सविता गोटमारेताई, अपर्णा शर्माताई, छाया फाटेताई, रमेश राऊत, अर्चना पांडे नागपूर, सिंधू डोंगरे, रंजना इंगोले, चंदा उमरकर संग्रामपूर, सुषमा गुल्लाने, प्रशांत वाडे. माझ्या सगळ्या बहीण भावाचे खूप 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 मनापासून मोहिनी धन्यवाद करते की तुम्ही माझे रोज व्हिडिओ पाहता, त्याच्यानंतर कमेंट करता. मला कमेंट तुमच्या खूप आवडते, खूपच छान छान कमेंट करता बा तुम्ही. चला मग असेच आता कमेंट करत जा आणि मोहिनीच्या व्हिडिओला लाईक करत जा बरं, आणि हाईप द्यायला विसरत नका जाऊ, आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा. आणि दुसरा जो व्हिडिओ आहे आपला विदर्भाची चुगली, त्याला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि पाहायला विसरू नका. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. त्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तरी ते ओपन करायचे आणि व्हिडिओ पाहायचे आणि मोहिनीच्या व्हिडिओचा आनंद घ्यायचा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत मोहिनीला रजा द्या, आणि ठीक आहे मग बाकी सगळं नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत सर्वांना बाय, धन्यवाद.